नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच एम.एच. नर्सिंग सी.ई.टीने बी.एस.सी. नर्सिंग कॅपराउंड 3ची सीट मॅट्रिक्स पब्लिश केलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला होता की त्यांचे कास्ट ॲज वेल एज त्यांच्या रिझर्व कोट्या थ्रू त्यांच्या ड्रीम कॉलेजमध्ये वॅकन्सी अवेलेबल आहे का नाही, सीट अवेलेबल आहे का नाही, याची संपूर्ण माहिती त्यांना कळायची होती. त्यासाठी सीट मॅट्रिक्स खूप इम्पॉर्टंट होती. तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊया की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या जे काही बी.एस.सी. नर्सिंग कॉलेज आहे त्यामध्ये एकंदरीत जागा किती उर्वरित आहे, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किती जागा उर्वरित आहे, मुलींसाठी किती जागा उर्वरित आहे. आणि त्यासोबत एम.एच. नर्सिंग सी.ई.टीने विद्यार्थी मित्रांनो व्हर्च्युअल वॅकन्सीची एक PDF पब्लिश केलेली आहे. एकंदरीत व्हर्च्युअल वॅकन्सी काय असते याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. बघा, सीट मॅट्रिक्स बघत असताना तुम्हाला कळत असेल, सगळ्यात अगोदर तर कॉलेजचं नाव, कॉलेज कोड तुम्हाला शो होत असेल. त्यानंतर गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट आहे, तर हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरीनुसार महाराष्ट्राचे जे कोटा आहे त्यामध्ये SC, ST, VJ, N1, N2, N3, OBC, SCBC, EWS आणि OBC यासारखे जे प्रवर्ग आहे या प्रवर्गासाठी त्या कॉलेजच्या वॅकन्सी इथं अवेलेबल करून दिलेल्या आहे. आता एकंदरीत जर आपण मुंबईचं टॉप मोस्ट गव्हर्नमेंट बी.एस.सी. नर्सिंग कॉलेज पाहिलं तर त्यामध्ये एकंदरीत 6 जागा उर्वरित आहे. ठीक आहे. त्यानंतर जर आपण ते BJ मेडिकल पुणेचं जे कॉलेज पाहिलं त्यामध्ये सुद्धा 6 जागा अवेलेबल आहे. तर एकंदरीत तुम्हाला कळत असेल की गव्हर्नमेंट कॉलेजची ज्या वॅकन्सी आहे त्या फुलफिल झालेल्या आहेत. एकंदरीत आता आपण पाहूया महाराष्ट्रातील जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्यांच्या ज्या सीट आहे त्या किती उर्वरित राहिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं शो होत असेल 137 जागा ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत त्या उर्वरित राहिलेल्या आहे. ज्या विद्यार्थ्यांना 85च्या अबोव पर्सेंटाईल पडलेले आहे किंवा 90% अबोव पर्सेंटाईल पडलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की गव्हर्नमेंट कॉलेजचा ऑप्शन हे त्यांच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकायला काहीही हरकत नाही. आता उर्वरित प्रश्न पडतो प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजचा. ज्या विद्यार्थ्यांना 40 ते 85 पर्सेंटाईल किंवा 90 पर्सेंटाईलच्या मध्यभागी पर्सेंटाईल पडलेले आहे किंवा कमी पर्सेंटाईल पडलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज टाकायला काही हरकत नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो, कॅप 3 मध्ये सुद्धा खूप सारे जे प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज आहेत त्यामध्ये खूप साऱ्या ज्या वॅकन्सी अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की कॅप 3 मध्ये तुम्हाला नंबर लागू शकतो का नाही, तर हो. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजला तुमचे नंबर लागण्याचे जे चान्सेस आहे ते खूप सारे वाढून जातात. कारण एकंदरीत जर आपण महाराष्ट्राचे जे सगळे बी.एस.सी. नर्सिंग प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज पाहिले त्यामध्ये खूप साऱ्या सीट अवेलेबल आहे. जर एखादं समजा आपण एक्झाम्पल घेऊया, 195 नंबरचं कॉलेज आहे धाराशिवचं, तर त्यामध्ये एकूण इंटेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो 50 आहे. पण त्याचसोबत जर आपण पाहिलं की त्या कॉलेजमध्ये 40 जागा अवेलेबल आहे, तर एकंदरीत तुम्हाला कळत असेल जे नवीन कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये नक्की चांगल्या जागा अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाईल पडलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजचा प्रेफरन्स नंबर पहिले टाकायला काहीही हरकत नाही. कारण एकंदरीत तुम्हाला काय साध्य करायचं, तर एकंदरीत बी.एस.सी. नर्सिंग गव्हर्नमेंट कॉलेज असो किंवा प्रायव्हेट कॉलेज असो, नंबर लागणे महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आता आपण एकंदरीत स्टॅटिस्टिक्स पाहूया, तुम्हाला मी सांगितले की गव्हर्नमेंट जे बी.एस.सी. नर्सिंग कॉलेज आहे त्यामध्ये 137 जागा अवेलेबल आहे. ठीक आहे. आता जर प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजचा विचार केला त्यामध्ये एकंदरीत 5068 जागा या मुलांसाठी म्हणजे एकंदरीत जनरल आहे, मुली आणि मुलांसाठी, आणि त्यामध्ये 1706 या फक्त मुलींसाठी जागा अवेलेबल आहे. तर याचा एकंदरीत विचार केला तर 6774 जागा ह्या प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज ॲज वेल ॲज 137 ज्या जागा आहे त्या गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजसाठी अवेलेबल आहे. तर तुम्हाला कळत असेल की खूप सारे विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडमध्ये बेटरमेंट केलेलं होतं, तर त्या कारणामुळे विद्यार्थ्यांना ह्या ज्या सीट आहे ह्या अवेलेबल झालेल्या आहेत. आता प्रश्न पडतो तुमचा व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे काय. आपण व्हर्च्युअल वॅकन्सी ज्या आहे त्या एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे काय एकंदरीत ते समजून घेऊया. व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे एकंदरीत जर आपण एका कॉलेजचं एक्झाम्पल घेतलं, बघा एका कॉलेजला जर समजा 20 इंटेक कॅपॅसिटी आहे, त्यामध्ये कॅप 1 मध्ये 10 विद्यार्थ्यांना ते कॉलेज लागलेलं आहे, तर त्यातील 5 विद्यार्थ्यांनी काय केलं, ते कॉलेजला ॲडमिशन कन्फर्म केलं, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून पूर्णपणे ॲडमिशन कन्फर्म केलं. पण उर्वरित जे 5 विद्यार्थी आहेत त्यांनी काय केलं, बेटरमेंट केलं. तर आता बेटरमेंट केल्यामुळे त्यांनी काय केलं की पुढच्या राऊंडची प्रतीक्षा केली. मग कॅप 2 मध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळे कॉलेज टाकले, परंतु अनावधानाने त्यांचे पर्सेंटाईल त्या कॉलेजला मॅच झाले नाही. मग अशा कारणाने त्यांना कॅप 1चंच कॉलेज अलॉटेड झालं. म्हणजे एकंदरीत त्यांच्या कॉलेजच्या किंवा त्यांच्या नावापुढे काय आलेले आहे, नो चेंज आलेलं आहे किंवा चॉईस इज नॉट अवेलेबल आलेलं आहे. मग असे जे विद्यार्थी आहे विद्यार्थी मित्रांनो, ते कॅप 3 मध्ये
ह्या ज्या कॉलेजच्या जागा 5 बेटरमेंटसाठी भरलेल्या होत्या, त्या विद्यार्थ्यांना एक तर दुसरं कॉलेज सुद्धा लागलेलं नाही, एक तर त्यांनी ॲडमिशन कॅन्सल सुद्धा केलेलं नाही. म्हणजे एकंदरीत ते त्या कॉलेजचेच विद्यार्थी म्हणून सध्या तरी गृहीत पकडल्या जातात. म्हणून या कॉलेजच्या ज्या वॅकन्सी आहेत त्यांना व्हर्च्युअल वॅकन्सी असे संबोधल्या जाते. एकंदरीत आता ह्या कॉलेजचे जे वॅकन्सी आहे यामध्ये तुमचे चान्स आहे का लागण्याचे, तर हो सुद्धा आणि नाही सुद्धा. जर या विद्यार्थ्यांना कॅप 3 मध्ये जर एखादं कॉलेज लागलं तर नक्कीच तुमचे चान्सेस आहे की तुम्हाला त्या कॉलेजची जी रिकाम्या सीट आहे, व्हर्च्युअल सीट आहे, त्यामध्ये प्रवेश घेण्याचा. जर त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना परत कॉलेज लागलं नाही, नो चेंज आलं, तर नक्कीच ते व्हर्च्युअल वॅकन्सी कटआउट होऊन जातील आणि त्यांना परत त्या कॉलेजला ॲडमिशन घेणे बंधनकारकच राहणार आहे. परत व्हर्च्युअल वॅकन्सी पब्लिश होणार नाही. तर एकंदरीत हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झालेला असेल विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हे जे सीट मॅट्रिक्स आहे ॲज वेल एज हे व्हर्च्युअल वॅकन्सी आहे यामध्ये कॉलेज कोड कसे टाकायचे आहे यावरती सुद्धा आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे. नक्की तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जाऊन आमची जी प्लेलिस्ट आहे त्यावरती सर्च करू शकता. आपल्या पर्सेंटेजनुसार कोणते कॉलेज टाकणे योग्य असेल किंवा अयोग्य असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तो व्हिडिओ सुद्धा चेकआउट करून घ्या. जर तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे त्यासाठी तुम्ही काय करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल लिंकशी जॉईन व्हा. तिथे आम्हाला तुम्ही काउन्सिलिंगसाठी विचारू शकता. फ्री काउन्सिलिंग देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.